Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy Islampur, Maharashtra. We are discussing about the chapter Principles of Inheritance and Variations. In today's lecture, we are going to study the concept of pleiotropy. So first we will see the statement of the pleiotropy. What is a pleiotropy? When a single gene control two or more traits or phenotypic expressions known as pleiotropy. इथे आपण डेफिनेशन घेतलं प्लेओट्रॉपीचे. व्हॉट इज द प्लेओट्रॉपी? व्हेन ए सिंगल जीन कंट्रोल टू और मोर ट्रेट्स देन इट इज कॉल्ड एज अ प्लेओट्रॉपी. जेव्हा एक जीन दोन पेक्षा जास्त ट्रेट्स कॅरेक्टर्स डिफाइन करतो, जेव्हा एक जीन दोन पेक्षा जास्त फिनोटायपिक एक्सप्रेशन्स निश्चित करतो, तेव्हा त्याला म्हणतात प्लेओट्रॉपी. ही डेफिनेशन आहे प्लेओट्रॉपीची. व्हेन ए सिंगल जीन कंट्रोल two or more traits, it is known as pleiotropy. प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये आपण स्टडी केलं होतं इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, मल्टिपल एलिल्स आणि आज आपण हे बघणार आहे प्लेओट्रॉपी. When the two genes or two alleles express partially, then it is the incomplete dominance. When both the alleles express equally, then it is called as codominance. When there are many allelic genes which control a single character, then it is a multiple allele. When one gene or single gene control two or more traits, then it is called as a pleiotropy. And when more than two non-allelic genes control a single trait, that is called as a polygenic inheritance or quantitative inheritance, that we are going to study in the next video. Polygenic inheritance or quantitative inheritance. एक साधा डिफरन्स आहे बघा या 4 ते 5 टाइप्सच्या फिनॉमिनन मध्ये. इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, मल्टिपल अलील, प्लेओट्रॉपी आणि पॉलिजेनिक इनहेरिटन्स. साधा डिफरन्स आहे. काय सांगितला डिफरन्स? पहिल्यांदा इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय? व्हेन द टू जीन्स express partially, when allelic two genes express partially, it is called as incomplete dominance. When the two genes express equally, जेव्हा दोन्ही जीन्स इक्वली एक्सप्रेस करतात, that is codominance. When there are many allelic genes occupy at the same locus on homologous chromosomes and they define only one trait, जेव्हा दोन पेक्षा जास्त अलिलिक जीन्स असतात, होमोलॉगस क्रोमोसोमच्या सेम पोझिशनला ऑक्युपाय झालेले असतात आणि एकच कॅरेक्टर डिफाइन करतात, तेव्हा ते मल्टिपल अलिल्सचे एक्झाम्पल आहे. आणि व्हेन सिंगल जीन कंट्रोल टू और मोर ट्रेट्स, देन इट इज कॉल्ड एज अ प्लेओट्रॉपी. आणि पाचवा आपण कन्सेप्ट सांगितला, व्हेन मोर दॅन टू नॉन अलिलिक जीन्स, non-allelic genes control a single character, then it is called as polygenic inheritance or quantitative inheritance. ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्टडी करणार आहे. आज आपल्याला फोकस करायचं या प्लेओट्रॉपी वरती. व्हॉट इज द प्लेओट्रॉपी? सी वन्स अगेन. व्हेन ए सिंगल जीन कंट्रोल टू और मोर ट्रेट्स, देन इट इज कॉल्ड एज अ प्लेओट्रॉपी. ओके. दुसरा याचे आपल्याला एक्झाम्पल्स कोणते सांगता येतील प्लेओट्रॉपीचे? फर्स्ट वन इज द सिकल सेल अनेमिया. Pleiotropy can be studied. Pleiotropy can be studied with the example of sickle cell anemia in human beings मध्ये ही एक डिसऑर्डर आहे, सिकल सेल अनेमिया, रिलेटेड विथ आरबीसीज, रेड ब्लड सेल्सशी रिलेटेड आहे. आणि दुसरं याच्यामध्ये आपल्याला प्लेओट्रॉपीचे एक्झाम्पल सांगता येईल. synthesis of starch
and seed shape. Synthesis of starch and seed shape in grains. काही ग्रेन्स मध्ये, काही धान्यवर्गीय बिया ज्या असतात त्याच्यामध्ये स्टार्च सिंथेसिस आणि शेप ऑफ द सीड हे दोनही कॅरेक्टर्स कंट्रोल केले जातात एका जीनमुळे. तसंच सिकल सेल अनेमिया ही जी डिसऑर्डर आहे, आरबीसीज और ब्लड रिलेटेड डिसऑर्डर, यामध्ये दोन ट्रेट्स बघायला मिळतात. एक म्हणजे कॅरियर ट्रेट आणि दुसरं सिकल सेल्ड ट्रेट. सिकल सेल्ड ट्रेट. द पर्सन्स विथ सिकल सेल अनेमिया आर रेजिस्टंट टू द मलेरिया कॉज्ड बाय प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम. ज्या व्यक्तीला सिकल सेल अनेमिया हा डिसीज होतो असे पर्सन्स हे मलेरियाला रेजिस्टंट असतात. पर्सन्स विथ सिकल सेल अनेमिया आर रेजिस्टंट टू मलेरिया. मलेरियाला रेजिस्टंट आहेत. पण हा कोणता मलेरिया? की जो मलेरिया प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम या प्रोटोझोन पॅरासाइटने कॉज होतो, फॉर्म होतो. प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम. 4 टाइपचे प्लाझ्मोडियम असतात. प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्हेल, प्लाझ्मोडियम मलेरी, हे 4 टाइप्स आहेत. यापैकी प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम यामुळे जो मलेरिया कॉज होतो त्याला रेजिस्टंट असतात सिकल सेल अनेमिया असणारे पर्सन्स. तर आपण इथं सिकल सेल अनेमियाचं एक्झाम्पल घेऊन प्लिओट्रॉपी आपल्याला डिस्कस करायचं. व्हॉट इज सिकल सेल अनेमिया? सिकल सेल अनेमिया इट इज द ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर. सिकल सेल अनेमिया ही एक ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर. ऑटोसोमल डिसऑर्डर म्हणजे काय? द जीन कॉझिंग सिकल सेल अनेमिया प्रेझेंट ऑन ऑटोसोम्स. सिकल सेल अनेमिया प्रोड्यूस करणारा जीन हा ऑटोसोम्स वरती असतो, सेक्स क्रोमोझोम्स वरती नाही. ऑटोसोम्स म्हणजे सेलमध्ये 2 टाइपचे क्रोमोझोम्स असतात. एक म्हणजे ऑटोसोम्स आणि दुसरं म्हणजे सेक्स क्रोमोझोम्स. द क्रोमोझोम्स विच डिटरमाइन ऑल द बॉडी कॅरेक्टर्स. जे क्रोमोझोम बॉडीचे सगळे कॅरेक्टर्स डिफाईन करतात अशा क्रोमोझोम्सना म्हणायचं ऑटोसोम्स. आणि जे क्रोमोझोम्स सेक्स डिटरमाइन करतात, मेल फिमेल डिटरमाइन करतात, त्यांना म्हणतात सेक्स क्रोमोझोम्स और एलोझोम्स. सेक्स क्रोमोझोम्स और एलोझोम्स. ओके. या सेल मध्ये समजा हा न्यूक्लियस आहे, तर या न्यूक्लियस मध्ये सपोज ह्युमन बिंग्स आपण जर घेतलं तर ह्युमन बिंग्स मध्ये डिप्लॉइड क्रोमोझोमल नंबर 46 आहे. आणि या 46 क्रोमोझोम्स मध्ये पहिल्या 22 पेअर्स जे असतात, फर्स्ट 22 पेअर्स दीज आर ऑफ ऑटोसोम्स. पहिल्या 22 जोड्या क्रोमोझोम्सच्या या ऑटोसोम्सच्या असतात. फर्स्ट 22 पेअर्स आर ऑफ ऑटोसोम्स. आणि लास्ट पेअर जी असते दॅट लास्ट पेअर इज ऑफ अ सेक्स क्रोमोझोम. लास्ट पेअर ही सेक्स क्रोमोझोम्सची असते. मग सिकल सेल अनेमियाचं जीन समजा हे सगळे ऑटोसोम्स आहेत आणि हा एक सेक्स क्रोमोझोमची पेअर आहे. समजा सिकल सेल अनेमिया प्रोड्यूस करणारा जीन हा इथं असेल, तर ती ऑटोसोमल डिसऑर्डर. जर एखादी डिसऑर्डर कॉज करणारा जीन या एक्स किंवा वाय क्रोमोझोम वरती असेल, म्हणजेच सेक्स क्रोमोझोम वरती, तर ती होते सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. इथं काय म्हटलंय? ऑटोसोमल डिसऑर्डर. आणि जर सेक्स क्रोमोझोम वरती असेल तर, जीन्स असतील तर सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. अँड दिस डिसऑर्डर इज कॉज्ड बाय रिसेसिव्ह अलिल्स. रिसेसिव्ह अलिलमुळे डिसऑर्डर होते, म्हणून म्हटलंय ऑटोसोमल अँड रिसेसिव्ह डिसऑर्डर. रिसेसिव्ह जीन कॉजेस द डिसीज और डिसऑर्डर. रिसेसिव्ह जीन डिसऑर्डर कॉज करतो. रिसेसिव्ह जीन डिसऑर्डर कॉज करतो. सो इट इज ऑटोसोमल अँड रिसेसिव्ह डिसऑर्डर. द जीन विच प्रोड्यूस नॉर्मल आरबीसीज. जो जीन नॉर्मल आरबीसीज प्रोड्यूस करतो अशा जीन्सना म्हणतात HbA.
is the normal gene which produce normal hemoglobin. ज्यामुळे नॉर्मल हिमोग्लोबिन होतं, आरबीसीज नॉर्मल असतात. अँड द जीन विच कॉजेस सिकल सेल अनेमिया दॅट इज HBS. दिस इज द सिकल सेल्ड जीन. सिकल सेल्ड जीन. आपण मघापासून म्हणतोय की सिकल सेल अनेमिया, सिकल सेल अनेमिया, सिकल सेल अनेमिया. पण या सिकल सेल अनेमिया मध्ये नेमकं काय होतं? द पर्सन विथ सिकल सेल अनेमिया डिसऑर्डर कॉजेस सिकलिंग ऑफ आरबीसीज. द पर्सन कॉजेस सिकलिंग ऑफ आरबीसीज. या पर्सन मध्ये आरबीसीचं सिकलिंग होतं. आरबीसीचं सिकलिंग होतं म्हणजे काय होतं? तर आरबीसीज बिकम सिकल शेप्ड. ज्या नॉर्मल आरबीसीज सर्क्युलर बायकॉन्केव्ह असतात. नॉर्मल आरबीसीज आर सर्क्युलर बायकॉन्केव्ह. ही नॉर्मल आरबीसी आहे. क्रॉस सेक्शन मध्ये बघितलं तर ही आरबीसी आपल्याला अशी दिसते, नॉर्मल आरबीसीज. पण जेव्हा सिकल सेल अनेमिया होतो तेव्हा त्या पर्सन मध्ये आरबीसीज सर्क्युलर बायकॉन्केव्ह राहत नाहीत, त्याचा नॉर्मल शेप मेंटेन होत नाही आणि त्या आरबीसीजचं सिकलिंग होतं. म्हणजे आरबीसीज हाफ मून शेप्ड दिसतात. अर्ध चंद्र जसा असतो, चंद्रकोर जशी असते तशा आरबीसीज होतात. याला म्हणायचं सिकलिंग ऑफ आरबीसीज. सिकल शेप्ड. सिकल म्हणजे पातं, तलवारीचं पातं किंवा विळचं पातं, खुरप्याचं पातं. आपल्याकडे विळा असते घरी भाज्या चिरण्यासाठी, तर त्या विळीचं पातं कसं आहे याप्रमाणे तसं आरबीसीचं सिकलिंग होतं. आणि म्हणून या डिसऑर्डरला म्हटलंय सिकल सेल अनेमिया. मग हे आरबीसीचं सिकलिंग का होतं? व्हाय देयर इज अ सिकलिंग ऑफ आरबीसीज? इट इज बिकॉज ऑफ अबनॉर्मल हिमोग्लोबिन. हे कशामुळे असतं? अबनॉर्मल हिमोग्लोबिनमुळे. मग हिमोग्लोबिन अबनॉर्मल कसं फॉर्म होतं? त्यासाठी पहिल्यांदा आपण हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर बघू. हिमोग्लोबिन इज अ कॉन्जुगेटेड प्रोटीन. हिमोग्लोबिन इज ए conjugated protein and the hemoglobin consists of heme or iron at the center to which attached the two globin chains or protein chains. Hemoglobin itself is a conjugated protein in which the prosthetic group is of iron or heme to which attached 4 protein chains or globin chains. Actually chains are 2 but they are having the 2 सब युनिट्स. बघूयात आपण हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर कसं आहे. काय सांगितलं मी आता तुम्हाला? हिमोग्लोबिन इज ए कॉन्जुगेटेड प्रोटीन HB. इट इज कॉन्जुगेटेड प्रोटीन अँड द हिमोग्लोबिन कन्सिस्ट ऑफ, त्यामध्ये काय बघा, आयर्न ऍट सेंटर, हिम ऑर आयर्न, आणि ग्लोबिनच्या 2 चेन्स. ग्लोबिन म्हणजेच प्रोटीन, याच्या 2 चेन्स. एक असते ए चेन, दुसरी असते बी चेन. ए चेन मध्ये 2 सब युनिट्स आहेत, अल्फा सब युनिट, बीटा सब युनिट. इकडे अल्फा सब युनिट, बीटा सब युनिट असे हे सब युनिट्स आपल्याला दिसतात या ए आणि बी चेन मध्ये. अल्फा सब युनिट कन्सिस्ट ऑफ 141 अमायनो ऍसिड. यामध्ये 141 अमायनो ऍसिड्स आहेत. अँड द बीटा चेन कन्सिस्ट ऑफ 146 अमायनो ऍसिड्स. यामध्ये 146 अमायनो ऍसिड्स असतात. इकडे 146 अमायनो ऍसिड्स असतील आणि इथं 141 अमायनो ऍसिड्स असतात. म्हणजे हा हिमोग्लोबिनचा मॉलिक्युल आहे. हिमोग्लोबिन ऍट ए टाइम कॅन एबल टू कॅरी मॅक्सिमम 4 ऑक्सिजन मॉलिक्युल्स. एका वेळेला हिमोग्लोबिन 4 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स बाइंड करू शकतो किंवा कॅरी करू शकतो. मॅक्सिमम, जास्तीत जास्त. हिमोग्लोबिन मॉलिक्युल हा कॉन्जुगेटेड प्रोटीन आहे. त्यामध्ये हिम म्हणजेच आयर्न असतं सेंटरला. हा हिमोग्लोबिनचा प्रोस्थेटिक ग्रुप आहे आणि हे प्रोटीन चेन्स आहेत. एकूण 2 प्रोटीन चेन, ए चेन, बी चेन. ए चेन वरती 2 सब युनिट्स अल्फा बीटा, बी चेन वरती अल्फा बीटा सब युनिट्स आहेत. अल्फा चेन मध्ये 141 अमायनो ऍसिड, बीटा चेन मध्ये 146 अमायनो ऍसिड. जेव्हा पर्सन मध्ये जीन असतो HBA तेव्हा तो पर्सन हे नॉर्मल आरबीसी प्रोड्यूस करतो. जेव्हा जीन आहे HBA
तेव्हा हा नॉर्मल आरबीसी प्रोड्यूस करतो. पण जर त्या पर्सन मध्ये जीन असेल HBS हा जीन असेल तर हा म्युटंट रिसेसिव्ह जीन आहे. म्युटंट जीन आहे आणि रिसेसिव्ह जीन आहे. म्युटंट अँड रिसेसिव्ह. पण रिसेसिव्ह जीन डिसऑर्डर कॉज करतो होमोझायगस कंडिशन मध्ये. HBS कंडिशन असेल पर्सन मध्ये जिनोटाइप HBS अशा कंडिशन मध्ये ही डिसऑर्डर होते सिकल सेल एनिमिया. म्हणजे नेमकं काय होतं, जर HBS कंडिशन असेल, जर म्युटंट रिसेसिव्ह जीन असेल तर त्याच्यामुळे बीटा चेन वरती 6th पोझिशनला नॉर्मली जे ग्लुटॅमिक ऍसिड असतं नॉर्मल हिमोग्लोबिन मध्ये 6th पोझिशनला बीटा चेन वरती ग्लुटॅमिक ऍसिड असतं. इथंही 6th पोझिशनला बीटा चेन वरती ग्लुटॅमिक ऍसिड आहे. दिस ग्लुटॅमिक ऍसिड नॉर्मली असलेलं इट इज रिप्लेस्ड बाय व्हॅलिन. जर जीन म्युटेशन झालं असेल, नॉर्मल HBA चं कन्व्हर्जन नॉर्मल अबनॉर्मल HBS मध्ये झालेलं असेल तर हा HBS जीन ग्लुटॅमिक ऍसिडच्या ऐवजी तिथं व्हॅलिन तयार करतो. व्हॅलिन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ऍज कम्पेअर टू ग्लुटॅमिक ऍसिड. ग्लुटॅमिक ऍसिड हे कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, व्हॅलिन हे जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतं. आणि जर इथं व्हॅलिन आले तर त्यामुळे काय होणार आहे, आरबीसीज बिकम निगेटिव्हली चार्ज. आरबीसीज ह्या निगेटिव्हली चार्ज होतात आणि अशा आरबीसीज निगेटिव्हली चार्जड त्या आरबीसीचं सिकलिंग होतं, त्याचा नॉर्मल शेप डिस्टर्ब होतो कारण आरबीसीज अबनॉर्मल झाल्यात आणि अबनॉर्मल आरबीसी मध्ये आरबीसीचं सिकलिंग होतं. दे बिकम सिकल शेप्ड. सच आरबीसीज आर डिस्ट्रक्टेड इन द लिव्हर. अशा आरबीसीज लिव्हर मध्ये नष्ट केल्या जातात, लिव्हर मध्ये डिस्ट्रक्ट केल्या जातात. अँड दॅट्स वाय द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द ब्लड डिक्रीजेस. यामुळे ब्लडची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी डिक्रीज होते, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते. अँड इन सिव्हिअर कंडिशन द पर्सन मे डाईज ऑफ ड्यू टू सफोकेशन. आणि सिव्हिअर कंडिशन मध्ये तो पर्सन अगदी डेड होऊ शकतो बिकॉज ऑफ सफोकेशन. आता आपण बघणार आहोत इनहेरिटन्स ऑफ प्लिओट्रॉपी और इनहेरिटन्स ऑफ सिकल सेल एनिमिया. सिकल सेल एनिमियाचं इनहेरिटन्स कसं आहे, त्याची अनावश्यकता कशी असते. इथं बघा, हा जिनोटाइप HBA असा जर जिनोटाइप असेल तर तो पर्सन नॉर्मल असतो. म्हणजे या पर्सन मध्ये कोणत्याही आरबीसीचं सिकलिंग होणार नाही. नो सिकलिंग इज दॅट. HBA नॉर्मल पर्सन, आरबीसी सिकल सेल नाही होत. HBS this person is carrier for sickle cell anemia. सिकल सेल एनिमियाला हा पर्सन कॅरियर आहे. कॅरियर म्हणजेच काय, दिस पर्सन इज नॉर्मल अंडर नॉर्मल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन. जेव्हा नॉर्मल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन असतं तेव्हा तो नॉर्मल असतो. अँड वेन द ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीज्ड सिग्निफिकंटली, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन जर खूप कमी झालं, इट कॉजेस 50% सिकलिंग ऑफ द आरबीसीज. आरबीसीचं काही प्रमाणात सिकलिंग होतं, 50% और 25% आरबीसीचं सिकलिंग होतं. दिस इज द पर्सन इज नॉर्मल अंडर नॉर्मल कंडिशन बट बिकम अनेमिक अंडर लो O2 concentration. So it is called as carrier. And also it has the gene for sickle cell anemia. नॉर्मल कंडिशनला नॉर्मल पर्सन आहे पण त्याच्यामध्ये सिकल सेल एनिमियाचा जीन असतो. व्हेरी लो O2 कॉन्सन्ट्रेशनला तो काही प्रमाणात अनेमिक होतो, आरबीसीचं सिकलिंग करतो आणि म्हणून त्याला कॅरियर म्हणायचं आहे. अँड दिस पर्सन HBS जीनोटाइप असलेला इज सिकल सेल्ड अनेमिक अँड सच अ पर्सन डाईज ऑफ ड्यू टू द सिव्हिअर अनेमिया बिकॉज ऑफ सिकलिंग ऑफ आरबीसीज. या व्यक्तीमध्ये आरबीसीचं सिकलिंग जास्त होतं आणि लो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनला तो डेड होतो. द पर्सन डाईज ऑफ बिकॉज ऑफ सिव्हिअर अनेमिया. आणि म्हणून मेंडेलियन मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये जो रेशो आपल्याला 3:1 दिसतो, इन्स्टेड ऑफ 3:1 वी गेट द फिनोटायपिक रेशो ऑफ ऍज अ 2:1. फिनोटायपिक रेशो इथं आपल्याला 2:1 दिसेल. म्हणजे कॅरियर पर्सन 2 फॉर्म होतात
आणि नॉर्मल पर्सन एक फॉर्म होतो. हा एक फॉर्म होतो बट इट डाईज ऑफ, तो डेड होईल आणि म्हणून इनहेरिटन्स मध्ये याचं प्रेझन्स घेतलं जात नाही. रेशो इन्स्टेड ऑफ 3:1 इज 2:1 असा रेशो असेल. तर याचं इनहेरिटन्स आपल्याला इथं दाखवता येईल. व्हेन द टू कॅरियर्स आर मॅरिड, when the two carriers are married with respect to sickle cell anemia. समजा आपण त्यांचा फिनोटाइप दाखवतोय. फिनोटाइप कॅरियर मेल मॅरिड विथ कॅरियर वुमेन, कॅरियर मेल मॅरिड विथ कॅरियर वुमेन. जिनोटाइप्स त्यांचे काय लिहिता येतील आपल्याला? जिनोटाइप्स HBS. त्यांच्या गॅमिट्स पाडा. गॅमिट्स कसे मिळणार? HBS हा इकडे, HBA इकडं, HBS इथं, HBA इथं, HBS इथं घेतला, असे गॅमिट्स मिळाले. क्रॉस मल्टिप्लिकेशन कॉम्बिनेशन करा किंवा पनेट स्क्वेअरनी कॉम्बिनेशन करा. हा इंडिव्हिज्युअल आणि हा गॅमिट, हा गॅमिट, हा गॅमिट हे एकत्र येतील. HBA HBS 1 सेकंड, HBA HBS सेकंड फर्स्ट, HBA HBS सेकंड, HBS HBS. हा पर्सन नॉर्मल असेल, नॉर्मल फॉर सिकल सेल एनिमिया डिसीज असणार नाही, तो नॉर्मल आहे. हे दोन कॅरियर्स असतात आणि हा मात्र सिकल सेल्ड अनिमिक असेल. दिस पर्सन डाईज ऑफ बिकॉज ऑफ सिव्हिअर अनेमिया. सिव्हिअर अनेमियामुळे तो डेड होतो आणि म्हणून जो रेशो प्लिओट्रॉपी मध्ये मिळतो तो 2:1 असा असेल. ओके. द जीन विच कॉजेस द डेथ ऑफ बिअरर, सच अ जीन इज नोन ऍज lethal gene. So the gene HBS is said to be lethal gene. HBS हा lethal gene आहे कारण ज्या व्यक्तीमध्ये HBS जीन होमोझायगस कंडिशन मध्ये असतो अशा व्यक्तीची, अशा पर्सनची डेथ होते. द जीन विच कॉजेस डेथ ऑफ बिअरर नोन ऍज lethal gene आणि आपल्याला इथं हा lethal gene मिळाला. ओके. सो दिस इज अबाउट द प्लिओट्रॉपी. इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल study the polygenic inheritance or quantitative inheritance. Okay.